आम्हाला एकटं जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. कुठले उपक्रम जे आपले उपक्रम आहेत, जे काही विजन आहे ते जिल्हा परिषद त्यावेळेस भेटताना माझ्याकडे त्यावेळेस पहिल्या मिटिंगमध्येच तो माझा आदर्श जाहीरनामा जो असेल तो मला चर्चा केली. आता माझे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणचे माझे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, सगळ्यांची व्यथा ह्या ठिकाणी आम्हाला भाजप कारखान्याच्या अंतर्गत विनंती आहे की जेवणाच्या व्यवस्थेकडे आपण सर्वांनी जावं. जी व्यथा आहे ती व्यथा मी फक्त जाहीरपणे मांडली आणि ह्या ठिकाणी आम्ही युती करणार नाही किंवा काय हा प्रश्न माझ्या अखत्यारीत आहे. माझे पक्ष नेते माझे पक्ष प्रमुख ठरवतील युती करायची किंवा नाही. जसा त्यांचा आदेश आहे त्याप्रमाणे ह्या ठिकाणची कारवाई केली. आणि सगळ्यांबरोबर चर्चेची दारं नुसती भारतीय जनता बरोबरच आमची युती होईल हे मी एवढंच सांगू शकत नाही. कारण तुम्ही भूमपरांडाला बघितलं की शिवसेना शिंदे गट विरोधात सर्वजण जसं आता ह्या ठिकाणी माझी दारो सगळ्यांसाठी आहेत. उद्या माझ्याबरोबर जर सर्व पक्ष जर येत असतील तर त्यांच्यासाठी मी चर्चेत आहे. माझं म्हणणं काय होतं तुम्ही जाऊन बघा. त्या माझं एकच म्हणणं होतं की गाभारा ही शक्तिपीठ आहे, सर्वांचं आदराचं स्थान आहे. या ठिकाणी अशा पद्धतीचं विटंबना होता कामा नये. ही माफक भूमिका होती. गाभारा सोडून जे काय डेव्हलपमेंट करायचे ते उर्वरित मंदिरामध्ये करावी ही माझी माफक अपेक्षा होती. त्या पद्धतीचं झालं नाही आणि माझ्या सर्वसामान्य भक्तांची कुचंबना झाली. ते उघडपणे बोलत नाहीत पण मी ते तुम्हाला आज व्यक्त करतो. धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ड्रग्सचे प्रमाण वाढले, काही मध्यंतरी केसेस झाल्या, त्याबाबत आपली काय बोलू? आता जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं. त्याच्यामुळं मला वाटतं इथून पुढं आपल्या तुळजापूर ह्याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या ऐवजी येणाऱ्या भक्ताला ते ड्रगची पुढे दिली जाईल. आणि सर धाराशिव लाईव्हची जे निर्भीडपणे पत्रकारिता करायची तर त्यांनाच अटक करण्यात आली. मी आता भाष्य केलं त्याच्यावरती. अशा पद्धतीचा अन्याय करणं, कारण पत्रकारिता हा एक स्तंभ आहे आपल्या स्वराज्याचा, त्याच्यावरती आघात करणं ह्याच्यावरून सर्व पत्रकारांनी समजून घ्यायला पाहिजे की राजकारण कुठल्या खालच्या स्तरावरती गेलं. राजकीय समीकरण